श्री स्वामी समर्थ. एका आईची आणि गृहिणीची सकाळ कशी असते हे आज मी तुम्हाला माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. माझ्या दिवसाची सुरुवात होती ती अंगणातल्या तुळशी मातेला पाणी घालून आणि एक छोटीशी रांगोळी काढून त्यानंतर घरातल्या देवांची पूजा करून दिवा लावला की घरातली नकारात्मकता दूर पळते. देवांची पूजा झाली की थेट स्वयंपाकघर गाठावं लागतं. एका बाजूला पीठ मळणं, भाजी तयारी करून मुलांना उठवणं, नंतर दुसऱ्या बाजूला गॅसवर चहा उकळत ठेवायचा. नंतर आज भाजीला मला काही नव्हतं त्यामुळे मी आज पापडाचा भोगा केला आहे मुलांसाठी गडबडीमध्ये. तर तुम्हाला जर ही रेसिपी पाहिजे तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला सांगेन कशी करायची आहे ते. तर पोळ्या वगैरे करून चहा वगैरे एका बाजूला ठेवून टिफिन वगैरे भरायचा. मुलांचं असं आवरून रेडी करून त्यांना शाळेत पाठवलं की कुठं जीवात जीव येतो माणसाचा. मुलांना बाय करून शाळेत पाठवलं. मुले शाळेत गेली की घरातली सगळी आवरावर सुरू होते. कपड्यांचा घड्या घालणं, घर स्वच्छ करणं आणि यात होते दुपार. पण घरची सगळी कामं आटोपली की सुरू होतो माझ्या स्वतःचा वेळ. दुपारच्या शाळेत मी माझ्या सर्वात आवडतं कामाला बसते, ते म्हणजे आरीवर्क. ब्लाउजवर सुई धाग्याने सुंदर डिझाईन साकार करताना घरातले सगळे धावपळ मी विसरून जाते. हे काम मला एक वेगळाच आनंद देतं. एका आईचा आणि घरातले काम आवरून आपल्या कलेला दिलेल्या वेळेचा हा छोटासा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.